इथं ताईचा निष्प्राण देह पडलेला आणि आई वडिलांच्या नंतर ज्यांची भूमिका असते ती भूमिका आपण पार पाडायची असा साधा हेतू होता. आपण का नाही ते मॅनपॉवर होऊ शकत म्हणून मी कामासाठी त्यांना फोन केलेला. कामांचं रूपांतर आमचं प्रेमात झालं आणि मग तोपर्यंत जवळपास मला 7-8 जणींनी नकार दिला होता आणि बऱ्यापैकी क्लिअर झालं होतं की आपलं आता काही लग्न होणार नाही. वाटत नव्हतं की ती होकार दिलाय मग खरंच होईल, होकार देत असते तर, पण होईलच अशी शाश्वती नाहीये. तेव्हा प्रेमाच्या गप्पा खूपच कमी असायच्या आमच्यात. आम्ही सगळं व्यावहारिक बोलायचो. खरं तर मी लग्न न करताही इकडे येण्याचा पूर्णपणे निर्णय घेतला होता. आमचं लग्न पण 3 वेळ झालं. 2011ला आम्ही 11:11 अलाराम वरती लग्न केलं. ते आपल्याला स्वीकारेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते. ती लेकरं म्हणाली आम्हाला की आजपासून आम्ही तुम्हाला आई बाबा म्हणणार. आम्ही त्यांची वेदना कमी करू शकत नाही, तर आम्ही फक्त त्यांच्या वेदनेचं प्रतिनिधित्वच करतो. नमस्कार, मी प्रियदर्शनी मॅक्स वुमन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आत्ताचा आठवडा जो आहे तो प्रेमाचा आठवडा असं म्हणून संबोधलं जातं, पण खरं तर प्रेमाला कुठलीही तारीख, कुठलाही वेळ हे नक्कीच निश्चित नसतं. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळ, प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र असं जरी असलं तरी प्रत्येकाच्या प्रेमाची व्याख्या जी आहे ती मात्र वेगळी वेगळी असते. आणि अशीच एक आगळी वेगळी प्रेमाची कहाणी आणि प्रेमाची व्याख्या घेऊन आज आम्ही तुमच्या सोबत आलेलो आहोत आमच्या स्पेशल गेस्टला घेऊन. नमस्कार संतोष मॅडम आणि प्रीती मॅडम, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन मध्ये. नमस्कार संतोष सर, आम्ही खरं तर तुम्हाला ओळखतो ते खास करून मुलांची सोबती किंवा मुलांना मदत करणारे म्हणून, पण आज आम्ही तुम्हाला खास आमच्या या कार्यक्रमामध्ये बोलवलेलं आहे. याचं कारण म्हणजे की खूपदा असं होतं की आपण काहीतरी स्वतःहून ठरवतो, पण ते ठरवल्यानंतर जेव्हा त्याची मुवमेंट किंवा चळवळ करायची असते तर आपल्याला खूप लोक लागतात आणि खास करून घरातल्यांची साथ लागते. तुम्ही जी चळवळ सुरू केलेली आहे ती तुमच्या स्वतःच्या अनुभवाने सुरुवात केली, पण त्याला प्रीती मॅडमनं खूप चांगलं सहकार्य केलंय आणि त्याच सहकार्याची कहाणी जी आहे ती आम्हाला तुमच्याकडून ऐकायची. मुळात याची सुरुवात कशी झाली, तुम्ही जे बालगृह चालवता त्याची सुरुवात कशी झाली, आपण इथनं सुरू करूया. ऍक्च्युली आता 18 वर्ष पूर्ण होत आहेत ह्या सगळ्या चळवळीला. मग त्याच्या पाठीमागं थोडस सांगतो. ही चळवळ सुरू करण्या पाठीमागची जी प्रेरणा होते ते अर्थातच माझी ताई होती. म्हणजे आई वडील ऊसतोड कामगार आणि कारखान्यावरती असायचे. मी आणि माझी ताई दोघेच घरी असू, आमचा छोटासा संसार होता. दोघे शेतामध्ये काम करायचो, शाळा करायचो, मोलमजुरी करून आमचं शिक्षण चालू असायचं. पण तिचं लग्न झालं दुर्दैवानं. परत 2-4 वर्षानंतर छान प्रपंच चालू होता तिचा. एक दिवशी निरोप आला की तुमची मुलगी आजारी आहे आणि जसे असाल तसे या. आई बाबा गेले आणि तिथं बघतात तर तिथं ताईचा निष्प्राण देह पडलेला आणि एक घरातलं पाखरू गेलं होतं. सगळं अतिशय विदीर्ण झालं होतं, सगळं उद्ध्वस्त झालं होतं, अतिशय शोक व्याकुळ वातावरण होतं आणि त्याच्यातून सगळा प्रवास चालू होता. या दरम्यान ताईची एक मोठी मुलगी होती, साधारण 3.5 वर्षाची. तर आई बाबा तिला घरी घेऊन आले आणि तिचं लालन पालन करताना, तिच्याकडे बघताना, तिचं काय हवं नको असं सगळं करताना बऱ्याच गोष्टी जाणवल्या आणि विचार केला की म्हणजे एक आई गेली म्हणून लेकरू अनाथ होतं का, किंवा वडील गेले म्हणून लेकरू अनाथ होतं का. बाकीची जी नातेवाईक मंडळी असतात, काका काकू असतील, त्याच्यानंतर मामा मामी असतील, ही जी नात्यांची एक साखळी असते, ही नात्यांची साखळी का तुटते, या साखळीमुळेच ही खरी लेकरं अनाथ होत आहेत. आणि वाटलं की अशा मुलांसाठी आपण काम करायला पाहिजे. फार काही कळत नव्हतं. वय वर्ष 19 चालू होतं, पण मनामध्ये एक अस्वस्थता होती की अशा मुलांसाठी काम करायचं, अशा मुलांना प्रेम द्यायचं, शाळेत पाठवायचं आणि आई वडिलांच्या नंतर ज्यांची भूमिका असते ती भूमिका आपण पार पाडायची असा साधा हेतू होता. आणि त्याच्यातून 2004 साली सहारा अनाथालय परिवाराची ही सुरुवात झाली. त्याला आता 18 वर्ष पूर्ण होत आहेत. फार काही आखीव रेखीव नव्हतं, मनातली अस्वस्थता होती तीच कमी करण्याचा प्रयत्न करत होता. प्रियदर्शनी ताई, ज्या वयामध्ये मुलं कॉलेजच्या चक्कर मारत असतात किंवा मुळात स्वतःच करिअरचा विचार करत असतात, त्या वयामध्ये तुम्ही हा विचार केला, तर तेव्हा असं वाटलं नाही का की आपण आपलं करिअर यामध्ये करतोय, तर खरं तर एखादं बालगृह उभं करणं
हा थॉटच इट सेल्फ आहे की तुम्हाला किती डिवोशन करायला लागतं हे तिथनंच आपल्या लक्षात येतं. पण तेव्हा असं वाटलं नाही का की अरे इतर मुलांसारखं आपणही जगावं, असं असं थॉट तुमच्या डोक्यामध्ये नाही आला का? नाही, असं अजिबात नाही आलं इतर मुलांसारखं वगैरे जगावं. कारण मला शिक्षक व्हायचं होतं आणि वाटायचं की आपण पण प्रेमात पडायला पाहिजे, जरा थोडस कॉलेज. कारण ते वयच असतं तसं. बरोबर. हा, जायला पाहिजे, विचारायला पाहिजे आणि मनात जर काही गोष्ट आली तर ती बोलून मोकळी व्हावं या मताचा मी आहे. तर मी लहान वय होतं त्यावेळेस दोघी तिघींना विचारलं पण नकार आले. पण ज्यावेळेस ही ताईची सगळी घटना घडली ना त्यावेळेस खरंच खूप आतून हलून गेलो, अस्वस्थ झालो प्रचंड आणि वाटलं की नाही म्हणजे ताई आईने 21-22 मध्ये गेली, तिचं दुःख सहन न झाल्यामुळं वडील घरातून परांगदा झाले आणि जाणवायला लागलं की आपण जर वयाच्या 60 पर्यंत जरी जगलो, त्या 60 पर्यंत जगलो तर मग आपल्या हाताशी काय असेल, आपण काय करू, म्हणजे त्यावेळेसही आपल्याकडे शून्यच असेल आणि जे काही आपलं आयुष्य आहे ते आपल्याला जगायचे तर थोडस त्याला काहीतरी अर्थ प्राप्त झाला पाहिजे, कुणाच्या तरी कामी आलं पाहिजे असं वाटलं आणि डायरेक्ट सुरू केलं काही विचार न करता. त्याच्यात अर्थातच करिअरचा प्रश्न होता, पैसा पाणी नव्हता, हे काम खूप जोखमीचं होतं कारण आणि खास करून एखाद्याला. तुम्ही जे दुर्गम दुर्गम भागामध्ये जिथे तुम्ही सुरू केलंय, बीड सारख्या ठिकाणी, गेवराई सारख्या ठिकाणी तुम्ही जे सुरू केलेलं आहे, तिथे कुठलंही फंडिंग मिळणं किंवा सुरुवात करणं हे तसं कठीण काम आहे. खरंच खूप कठीण जातं, ग्रामीण भाग येतो आणि इथं कामाची गरज आहे म्हणूनच काम करावं लागतंय लोकांपर्यंत जाणं. कारण मोठ्या शहरामध्ये जरा दाते भेटतात, ते प्रश्न जाणून घेतात, वेगवेगळी काय म्हणतात ऑप्शन्स असतात तुमच्या समोर काम करताना. पण इथं आम्हाला मुळात अनाथ मुलं हीच व्याख्या पटवून द्यायला खूप वेळ गेला कारण तेवढा लोकांचा जो सामाजिक क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तेवढा नाहीये. शैक्षणिक चालतं आपल्याकडे, राजकीय चालतं, पण सामाजिक इथं नसल्यामुळं आम्हाला ती ओळख करून देतानाच प्रचंड. संतोष, तुम्ही बोलता बोलताना तुम्ही एकदम ही गोष्ट बोललात की आम्हाला हे खूप जड गेलं. प्रीती, मी तुमच्याकडे येते की एखादी गोष्ट नवऱ्याने ठरवणं आणि त्याला बायकोने सहकार्य करणं हे तसं काही नवीन नाहीये आपल्याकडे. म्हणजे नवरा म्हटला की नवऱ्याच्या हाताला हात लावून मम म्हणणं हे ओघानं येतच, म्हणजे ते कन्सिडर केलं जातं. पण तुम्ही स्वतः या सगळ्यामध्ये झोकून देऊन काम करायचं हे नक्की केव्हा ठरवलं? मी लॉच्या फायनल इयरला होते तेव्हा संतोषची मुलाखत आमच्या तिकडे घाटंजी तालुक्यात झालेली. तेव्हा मग ते बोलता बोलता मुलाखतीत बोलले होते की त्यांच्याकडे मॅन पॉवर नाहीये आणि तसं जर कार्यकर्ते उभे करायचे तर मग त्यांना द्यायला मानधन सुद्धा अपुरं पडतं. मग मला असं वाटलं की आपण का नाही ते मॅन पॉवर होऊ शकत, म्हणून मी कामासाठी त्यांना फोन केलेला. कामांचं रूपांतर आमचं प्रेमात झालं आणि मग लग्न. काही म्हणजे आमचं लग्नाची जी कथा आहे ना ती आम्ही शिबिरामध्ये एका आम्ही पाहुणा म्हणून गेलो होतो. तिथे अर्थातच मोबाईलची फोन नंबरची देवाणघेवाण होती, तशी देवाणघेवाण झाली आणि काही काळ आणि त्या दरम्यान मी मेसेज केला, तिचा तिकडून रिप्लाय आला आणि हळूहळू आम्ही बोलत गेलो आणि मी एक साधारण 8 वर्षाचा अनुभव माझ्या गाठीशी होता की आपल्याला आयुष्याचा जोडीदार कसा असावा. एक पण आलं होतं कारण ही पुढची लेकरं नाही येत, यांना समजून घेणार, आईच्या पलीकडे जाऊन भूमिका पार पाडावी लागते. मग तशा विचाराची एक मुलगी आपल्याला पाहिजे. तोपर्यंत जवळपास मला 7-8 जणींनी नकार दिला होता. म्हणजे सोयऱ्या धायऱ्यातून पण लग्नाला कोणी विचारत नव्हतं, काही नव्हतं आणि बऱ्यापैकी क्लिअर झालं होतं की आपलं आता काही लग्न होणार नाहीये, म्हणून आपणच काही इनिशिएटिव्ह घेऊ नये म्हणून मी स्वतःहून प्रीतीला विचारलं की माझ्यासोबत लग्न करशील का. आणि मग तिने 2 दिवसानंतर होकार दिला. बरं, होकार दिला आणि मला वाटत नव्हतं की ती होकार दिलाय मग खरंच होईल, होकार देत असते तर, पण होईलच अशी शाश्वती नाहीये. पण तिनं घरच्यांना पटवलं, आई बाबांना पत्र लिहिली, दादाला पत्र लिहिलं, त्यांना कन्व्हिन्स कसं करणं होतं. म्हणजे अलीकडे काय होतं की आई बाबाला सरळ सांगून टाकतात, पण त्याच्यासाठी जी एक पत्र व्यवहाराचं जे माध्यम होतं प्रीतीने ते अतिशय छानपणे हाताळलं आणि आई वडिलांकडून होकार मिळवला आणि आता आई बाबा आमच्या सोबतच काम करतात, म्हणजे खूप छान पद्धतीने सगळं काम करतात.
आणि आम्ही जेव्हा कधी बोलायचो तेव्हा प्रेमाच्या गप्पा खूपच कमी असायच्या आमच्यात. आम्ही सगळं व्यावहारिक बोलायचो की भाजी इतकी महाग झालीये, त्याच्यानंतर किराणा इतका महाग झालाय, साखर इतकी किलो झालीये, गॅस असा महागलाय. कारण डोक्यात जे होतं ना ते वास्तवाशी निगडीतच त्याच्यात आम्ही गप्पा मारायचो. जे काही आहे ते आपल्याला फेस करावं लागणार आहे. प्रेम तर एकमेकाच्या सोबत गेलो बसलो काय सतत 24 तास प्रेमातच राहतो असं नाहीये, पण वास्तवाचंही भान असावं असं सगळं आम्ही त्याला व्यावहारिक सगळं स्वरूप देत होतो आणि सतत त्याच्याबाबतही गप्पा मारत होतो आणि छान ट्युनिंग जुळत गेली. त्याचं कारणही पण प्रीती, मी प्रीतीकडे येते की तुम्ही 2 दिवस विचार केला. ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही खरंच हा विचार केला का की आपल्याला एवढं सगळं म्हणजे दिसतच समोर हा प्रवास जो आहे तो नक्कीच खडतर राहणार आहे. आपल्याला कारण कुठलीही मुलगी लग्नाचा असो प्रेमाचा असो हा विचार करताना या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करते आणि खास करून जेव्हा ते प्रेम 17-18 वर्षाच्या पुढचं असतं तेव्हा आपण नक्कीच विचार करतो की अरे इतकं खरतर आयुष्य माझं जाणार आहे, तुम्ही हो म्हणावं की न म्हणावं. त्या 2 दिवसामध्ये नक्की तुमच्या डोक्यामध्ये काय विचार आला आणि तुम्ही तो कसा प्रोसेस केला? खरं तर मी लग्न न करताही इकडे येण्याचा पूर्णपणे निर्णय घेतला होता. फक्त मला जी अडचण होती ती की माझ्या घरच्यांचा होकार घेऊन मी इकडे कशी येऊ. आणि मी घरच्यांना जेव्हा केव्हा बोलायची हा विषय काढायची तर घरच्यांचं म्हणणं यायचं की मराठवाडा हा खूप मागासलेला एरिया आहे, तिकडे स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं आणि तुला तिकडे पाठवणं आमच्यासाठी सुरक्षित असं वाटत नाही आणि आम्ही तुला पाठवणार नाहीये. मग जेव्हा यांनी मला लग्नाची मागणी घातली तेव्हा मग मी विचार केला अरे मला असंच पाठवत नाहीयेत घरचे, तर मग लग्न केल्यावर पाठवतील का. तर मग मला असं वाटलं की त्यांना जो माझ्या सुरक्षिततेचा प्रश्न पडलाय तो या एका लग्न व्यवस्थेतून तो निघणार आहे. मग मी 2 दिवस याच्यासाठी मागितले की माझी एक मोठी बहीण होती तिचंही लग्न व्हायचं होतं. आणखी समाजातले लोक मग तिला स्वीकारतील का, तिच्या सोबत लग्न करतील का असा एक थोडासा विचार होता. आणि घरच्यांना मी लग्न तर करतेय पण मग मी घरच्यांना पटवू कशी आणि त्यांना काय म्हणू की घरचे स्वीकारतील. मग ह्याच्यासाठी मी त्यांना 2 दिवस मागितले आणि त्या 2 दिवसात पूर्णपणे विचार केला की जो मनुष्य जर माझ्यामुळे माझ्या बहिणीसोबत लग्न करत नाहीये तर तो तिच्यासाठी नक्कीच अयोग्यच आहे. त्याच्यामुळे मग मी लग्नाला होकार दिला, घरच्यांना कन्व्हिन्स केलं, घरचे आले इथे पाहिलं आणि त्यांना संतोष आणि संतोषचं काम अगदी माझ्यापेक्षाही खूप आवडायला लागलं आणि ते आत्ताही माझ्यापेक्षा जास्त त्याचंच नाव घेतात. हे खरं तर खूप कठीण असतं कारण शेवटी आई वडिलांची पालकांची भूमिका जी असते ती असते की आपल्या मुलीला चांगलं घर, मग चांगलं म्हणजे काय तर जिथे संपत्ती असेल, पैसा असेल आणि आपली मुलगी सहज तिथे आयुष्य काढू शकेल अशी घरं जनरली खरं तर निवडली जातात. पण मुलीचा निर्णय आणि खास करून तो स्वीकारणं हे तुला स्वतःला किती अवघड गेलं वडिलांना आईला कन्व्हिन्स करण्यासाठी की सांगितलं की लगेच त्यांनी पटकन ऐकलं? या सगळ्याचा तुझा अनुभव काय होता? मला खरं तर इकडे कामासाठी यायचं खूप एक चाललं होतं कारण आमच्या इथे एक छोटा बच्चू होता इकडे आणि त्याचं ऑपरेशन करायचं होतं आणि त्याची सेवा शुश्रूषा करायला असं कोणी नव्हतं म्हणून इकडे यायची माझी धावपळ जास्त आणि तिकडे मला घरच्यांना हर्ट करून पण यायचं नव्हतं. मग त्यांना म्हणजे मग मी पत्र लिहायचं एक हे केलं, सगळ्यांना पत्र लिहिली, सगळ्यांना एक एक करून बोलले, भाऊला बोलवून घेतलं, तो पुण्याला असायचा, मग त्याच्याशी बोलले, बहिणीशी बोलले, आई वडिलांशी बोलले. मग असं करून सगळ्यांनी ठरवलं की आता ही ऐकणार नाहीये आपलं, त्याच्यापेक्षा आपण जाऊन एकदा बघून येऊयात. मग नंतर ते इकडे आले, त्यांना माझा निर्णय आवडला, सगळ्यांनी मग ते सगळं स्वीकारलं आणि त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही पाहून पाहून कसला जावई बघितला असता, डॉक्टर बघितला असता, इंजिनियर बघितला असता, फारच फार वकील बघितला असता, पण हा जगा वेगळा जावई तू आम्हाला शोधून दिलास, त्याच्यामुळे ते खुश होते. ताई आमचं लग्न पण 3 वेळ झालं. बापरे. म्हणजे हा सुरुवातीला आम्ही दोघांनीच केलं. देवाच्या मंदिरात म्हणजे बीडला मन्मथ स्वामी महाराजांची समाधी आहे
तिथं गेलो आणि साने गुरुजींच्या 2 ओळी पाठ होत्या. ती 2 वाक्य पाठ होती. ती असं की मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो असं मी बोललो प्रीतीला, आणि ती म्हणाली की मी पती म्हणून तुझा स्वीकार करते. हे जोपर्यंत स्वीकारणं होत नाही तोपर्यंत लग्न होत नाही. आणि असं मंदिर बाजूला होतं. मग मी मंगळसूत्र गळ्यात टाकलं. तिथं आजूबाजूला कुणीच नव्हतं. 2011ला आम्ही 11:11 अलाराम वरती लग्न केलं. आणि जे आई बाबांना माहिती झालं, सांगितलं. मग आई बाबा म्हणले असं कुठं लग्न असतं का? मग परत विवाह नोंदणी कार्यालयामध्ये आम्ही तसं लग्न केलं. त्याला उपजिल्हाधिकारी त्यावेळेसचे शिवानंद टाकसाळे साहेब होते. ते म्हणाले मी तुमचं पालकत्व घेतो. का आमच्या लग्नाला त्यावेळेस 150 रुपये खर्च आला. दत्ता थोरे म्हणून लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी होते. त्यांनी आमचं जेवण, खाणं, कपडा लत्ता असं सगळं काही त्यांनीच केलं. मग परत माझ्या घरी माहिती झालं. मग आई रडायला लागली. तिला परत रागा व्हायला लागला. मग ती म्हणली की असं कुठं असतं का? आपले पाहुणे रावळे काय म्हणतील, कसं म्हणतील. त्यामुळं परत मग ते सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ना आई वडिलांसाठी. लोक काय म्हणतील. हा, तिसऱ्यांदा परत आम्हाला करावं लागलं. आणि झालं. मग हळूहळू आमचा प्रपंच चालू झाला. जो पहिला 1 चाकावरती होता तो 2 चाकावरती आला. प्रीती, हे सगळं जे आहे म्हणजे तुम्हाला इतक्या मुलांचं पालकत्व, म्हणजे एक मूल जन्माला घालणं, त्याचं पालन पोषण करणं, हे तसं एका अर्थाने बऱ्याचदा मुलींचं स्वप्न असतं किंवा असू शकतं. तुम्हाला मात्र इतक्या मुलांचं पालन पोषण करायचं होतं. ही जबाबदारी तुम्हाला लग्नाच्या आधीपासून लक्षात नक्कीच आली असेल. पण ते काम करत असताना, म्हणजे विचार करणं आणि ते काम स्वीकारल्यानंतर ते काम करत असताना कधीतरी असं वाटलं का की अरे आपण चूक केली किंवा आपण हे नको होतं करायला, किंवा किती अवघड होतं, किती सोपं होतं तुमच्यासाठी हे सगळं स्वीकारणं? चूक केली ना असं क्वचितच, म्हणजे असे जेव्हा प्रसंग आले की जेव्हा मला असं वाटलं की माझ्यामुळे मुलांचं नुकसान होतंय बा, त्यावेळेसच मला हे वाटलं की आपण चूक तर केली नाहीये. नाही, कारण आपण लहान मुलांना चांगलं घडवायचंय, त्यांना चांगलं संगोपन करायचं आहे. आणि यात जर आपण व्यवस्थितपणे ती जबाबदारी पार पाडू शकत नसेल तर आपण ते चुकीचं केलंय का बा, असं व्हायचं. 1-2दा झालं असं. पण होतात ना, माणूस आहे, माणसाच्या आणि कमी जास्त पूर्णपणे नाही देऊ शकत. मग ती वेळ निघून गेली की परत व्हायचं सगळं नॉर्मल. काय होतं की बऱ्याचदा या लेकरांना समजून घ्यावं लागतं. वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेले असतात, वेगवेगळ्या अडचणीतून आलेले असतात. नातेवाईकांनी हेळसांड केलेली असते, खूप सगळा त्रास दिलेला असतो. आणि आम्ही त्यांच्यासाठी पूर्णतः अनोळखी असतो, त्यांचे रक्ताचे नातेवाईक नसतो. त्यामुळं ते आपल्याला स्वीकारेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते. कारण त्यांना सहज जवळ घेणं, त्यांच्याशी सहज बोलणं, विनोदानं बोलणं, कदाचित तशाही परिस्थितीमध्ये त्यांचं मन तुटू शकतं, ते आपल्या लांब जाऊ शकतात. म्हणून खूप सावकाशपणे जावं लागतं. म्हणजे त्याला अशी दीर्घकालीन कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, वेगवेगळ्या ह्याच्यातनं आलेलं, ते बऱ्याचदा तुम्हाला माहिती असेल असंही नाही. स्वतःच्या मुलांचं तुम्हाला माहिती असतं की काय, कशा पद्धतीनं मुलं रिॲक्ट करतात किंवा काय आवडतं किंवा काय आवडत नाही. या मुलांची जबाबदारी स्वीकारणं, त्यांचं आईपण स्वीकारणं, हे कम्पॅरेटिव्हली तसं खरंच अवघड आहे. आणि ती अवघड कार्य फक्त प्रीती नाही तर संतोष पण करतायत. तर आम्हाला सगळ्यांना खरं तर तुमचा खूप अभिमान आहे. पण हे सगळं करत असताना, हे काम उभं करत असताना, संतोष, तुम्हाला असं वाटतं का की प्रीतीची साथ मिळाली म्हणून हे काम जास्त जोरदारपणे करू शकते, किंवा जर तिची साथ तशी मिळाली नसती किंवा सहकार्य मिळालं नसतं तर काही कामावर परिणाम झाला असता का, असं तुम्हाला वाटतं? कारण तुमचं गोल तेच तिचं गोल बनलं आणि दोघांचं एक एम असणं हे मला असं वाटतं घरातल्या याने अनुषंगाने पण ते खूप महत्वाचं असतं. कारण तुम्हाला तिकडे वाटचाल करणं, त्याविषयी बोलणं किंवा तसं प्लॅन आखणं हे दोघांना तसं सोपं जातं. तर हे तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय सांगायचं? म्हणजे तसं झालं की तुम्ही तयार केलं प्रीतीला तसं? नाही, निश्चितपणे प्रीतीचा खूप मोठा रोल आहे. मी सुरुवातीचा काळ होता त्या दरम्यान माझं खूप सगळं फिरणं असायचं, फिरून डोनेशन जमा करावं लागायचं आणि कधीतरीच मुलांशी बसणं व्हायचं, त्यांची विचारपूस करणं, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं, चांगलं खानपान बघणं, या गोष्टींकडे लक्षच नव्हतं. मी फक्त भौतिक गरजा पूर्ण करण्याच्याच साठी प्रचंड म्हणजे काय झालं होतं, पिसाड झालं होतं. त्यासाठी फिरावं लागायचं आणि लक्ष नसायचं जाग्यावरती. मग प्रीती आली आणि खूप चांगलं झालं की गोष्टी सुरळीत झाल्या.
म्हणजे आमचं अकाउंटचं झालं सुरळीत. त्याच्यानंतर मुलांना एक जवळ घेणारं कोणीतरी लागतं, हक्काचा माणूस, त्याला गोंजारणारं, त्याच्या पाठीवरून हात फिरवणारं, त्याचं कौतुक करणारं, त्यांच्या आवडीनिवडीचे पदार्थ खाऊ घालणारं, त्यांना जे काय हवं नको हे म्हणजे अर्थातच मला सांगू शकत नव्हते, पण प्रीतीला ते अगदी हक्काने सांगतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो आवर्जून की एक साधारण 7-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आम्ही दोघं संध्याकाळच्या वेळेला फिरून येत होतो आणि आल्यानंतर मुलींचा असा ग्रुप बसला होता आणि ते म्हणाले, आज आम्हाला तुमच्याशी बोलायचं. मी जरा थोडस म्हणलं, असं लेकरं कधीच म्हणत नाहीत की तुमच्यासोबत बोलायचंय, आज असं का म्हणतायत? ठीक आहे म्हणलं, चालेल बाळा बोला. आणि मग नंतर ती लेकरं म्हणाली आम्हाला की आजपासून आम्ही तुम्हाला आई बाबा म्हणणार आहेत. म्हणजे त्यावेळेस अक्षरशः खूप गहिवरून आलं की आम्ही त्यांचे कुणीच नाहीयेत, आम्ही त्यांच्यासाठी काही करूही शकत नाहीयेत. जे काही समाज आम्हाला देतो त्याच्यातूनच आम्ही त्यांचं खाणं पिणं, कपडा लत्ता, दुखणं भाणं हे सगळं लोकांच्याच आधारावरती करतो आणि आम्ही फक्त त्यांच्यासोबतचे सहप्रवासी येतात. आम्ही त्यांची वेदना कमी करू शकत नाहीत, आम्ही फक्त त्यांच्या वेदनेचं प्रतिनिधित्वच करतो. त्यामुळे ह्या सगळ्या लेकरांना सांभाळताना, त्यांच्याकडे बघताना एक खूप बळ मिळतं आणि प्रीती आल्यामुळं त्याला अधिक चांगल्या पद्धतीनं काय म्हणता येईल रूप देता आलं. म्हणजे मी बाहेर फिरायचो तर तिनं सगळं इथं मुलांचं बघायचं, पाहुणे येणारे जाणारे, मग लेकरांचं शिक्षण, त्यांना जे काही लागतं, काय हवं नको हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि खूप कमी वयामध्ये हे सगळे अनुभव होते. मी तरी काम करत असताना बऱ्याच गोष्टी शिकत होतो. मी 8 वर्ष तिच्यापेक्षा सिनियर होतो, त्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टींचं आकलन होतं. तिनं त्या खूप लवकर अचीव्ह केल्या, खूप लवकर शिकली. मुलांशी जुळून घेणं असेल, दात्यांना पत्रव्यवहार पाठवणं असेल, अकाउंटिंग असेल, त्याचबरोबर कार्यकर्त्यांना सांभाळणं, त्यांच्या गरजा, त्यांना काही हवं नको ते बघणं, अशा सगळ्याच भूमिकेवरती एकदाच काम करावं लागतं. हे सगळं करत असताना आपल्या संस्थेची डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे, नवनिर्मितीचे प्रयोग झाले पाहिजेत. मग मुलांच्या कलाकौशल्यावरती भर देणं, त्यांचा नृत्य क्लास असेल, संगीत असेल, गीत गायन असेल, वादन असेल, त्याचबरोबर स्पोर्ट्स असेल, अशा वेगवेगळ्या पातळीवरती मग काम करायला सुरुवात झाली. आणि अर्थातच लेकरं त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेत आहेत. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल की आमच्या 3 मुलींची लग्न झाली आहेत. त्याच्यातल्या एका मुलीला मुलगाही झालाय, 3 मुलांची लग्न झाली आहेत. असे आम्हाला सुना, नातवंड, व्याही, विहीण असा खूप चांगला परिवार सुदैवानं तिशीमध्येच लाभलाय. अर्थातच ही सगळी नियतीची कृपा आहे आणि या सगळ्यांना जोडून घेताना खूप जबाबदारी असते. कारण एखाद्याला नवीन आयुष्य देणं ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे. एखाद्या मुलीचे आई वडील होऊन तिच्यासाठी स्थळ शोधणं, तिचा विवाह करणं, तिचं बाळंतपण करणं, या सगळ्या कसोट्या अतिशय अनोळखी होत्या आमच्यासाठी. पण काय म्हणता येईल त्याला, दैवी कृपा म्हणा, आमचे सगळ्यांचे प्रयत्न, दात्यांचा आमच्यावरती असणारा विश्वास, हे सगळं अतिशय छान जुळत गेलं आणि आज मी तिला बालग्राम परिवारामध्ये 118 लेकरं आणि 22 कार्यकर्ते असा हा आमचा जवळपास 140 लोकांचा परिवार आहे. भरगच्च परिवार आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. आणि तोही तिशीच्या आतमध्ये. हे सगळं काम जे आहे ते खरं तर समाजोपयोगी आहे. पण या सगळ्या गडबडीमध्ये, या गोंधळामध्ये असताना तुम्ही दोघं स्वतःसाठी कसा वेळ काढता? आम्ही नेहमी ऑफिसच्या कामाबद्दलच बोलत असतो. आपल्याला हे झालं का ते करायचं, ते झालं का ते करायचं. म्हणजे काय, इतकी सगळी कामं वाढून ठेवलेली असतात ना की त्याच्यातून अशी उसंत मिळत नाहीये. आणि आता ते रोमॅन्टिकपणा वगैरे हा जसा जमेल तसा तिथं काय म्हणायचं, कुठेतरी निर्माण ऍडजस्ट करायचं, असं होतं कुठेतरी ऍडजस्ट करणं. हा, आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे रोमॅन्टिक म्हणजे होणं म्हणजे खूपच त्याच्यासाठी ठरवणं, काहीतरी करणं असं अजिबात नाहीये. चालता बोलता सहज कसा निर्माण करता येईल तो प्रयत्न असतो. हलकं फुलकं कसं तक्रार करत नाही मग? अनेक बायका खरं तर आपल्या नवऱ्यांकडे याबाबत तक्रार करतात की मला वेळ देत नाही, असं काही होतं तुमच्याबद्दल? नाही, सुरुवातीच्या काळात वाटायचं असं, पण नंतर कामाचं आमचं स्वरूप सगळं बदलत गेलं आणि
त्यात बोलणं वगैरे, मग असं वेगळ्या विषयावर काहीतरी बोलणं असं सुचतच नाही. आता आम्हालाच सुचत नाही, त्याच्यामुळे काही वाटतच नाही. हे खरंय, तुम्ही दोघं जण. हा संतोष, तुम्ही बोलताय काहीतरी. नाही, आमचं बालग्राम हेच आमच्यासाठी रोमॅन्टिक झालंय. हा. त्याच्यावर बोलता बोलताच आमचा रोमॅन्स पण होऊन जातो. सो स्वीट. पण तुम्ही जी एकमेकांना साथ देताय हे खरं तर अनेकांना भल्या भल्यांना ते शक्य होत नाही. एखादं इतकं मोठं काम उभं करायचं, तेही मराठवाड्याच्या सारख्या ठिकाणी. आज 140 लोकांचा परिवार जो आहे तो तुम्ही दोघं जण सांभाळतायत. आणि याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे एक उत्तम आदर्श जो आहे तो हळूहळू का होईना पण निर्माण होतोय. हे एका स्वस्थ समाजासाठी फार आवश्यक आहे. एका वयामध्ये येणं, प्रेम करणं आणि वयात आल्यानंतर त्या सगळ्या आणाभागा घेणं हे वयाच्या ओघाने होतच राहतं. पण तुम्ही समाजासाठी एक उत्तम आदर्श तयार केलेला आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं, तुमच्या दोघांचं हार्दिक अभिनंदन. आणि तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी आमच्या बरोबर शेअर केल्या त्याबद्दल थँक्यू सो मच. तुमच्या कार्यासाठी मॅक्स वुमन आणि मॅक्स महाराष्ट्रकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मॅक्स परिवाराने आम्हाला सोबत जोडून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की एकदा आवर्जून बालग्राम परिवाराला भेट देण्यासाठी यावं. नक्की नक्की, आम्ही नक्की येऊ. धन्यवाद. येस, चालेल. थँक्यू सो मच.